अजित पवारांच्या भाजपवरील टीकेनंतर भाजप नेत्यांनी दादांवर टीकास्त्र टाकलंय। पिंपरी चिंचवडमध्ये खोटे नरेटिव्ह पसरवले जात असल्याची टीका रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांवर केली। यावेळी बोलताना रवींद्र चव्हाणांनी एक मोठं वक्तव्य देखील केलंय। त्यांच्या या वक्तव्याचा अजित पवारांशी संबंध जोडला जातोय। रवींद्र चव्हाण असं नेमकं काय म्हणाले पाहूयात। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। का रवींद्र चव्हाण एका महत्त्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत। अजित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना रवींद्र चव्हाणांनी एक मोठं वक्तव्य केलंय। साहेब यांना सोबत घेताना थोडा विचार करा, हे फडणवीसांना खासगीत सांगायचो असं विधान रवींद्र चव्हाणांनी केलंय। त्यामुळे चव्हाणांचा रोख हा अजित पवारांकडे होता का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत। आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपला पश्चाताप होतोय का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। कारण रवींद्र चव्हाणांनी जरी अजित पवारांचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा निशाणा अजित पवारांवरच असल्याची चर्चा सुरू झाली आहे। चव्हाणांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांनी देखील पलटवार केलाय। त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत दादांनी जास्त बोलणं टाळलं। का रवींद्र चव्हाण एका महत्त्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहे। दादांनी भाजपवर केलेल्या आरोपानंतर भाजप राष्ट्रवादीत जोरदार जुंपलीये। भाजप नेत्यांनी अजित पवारांना थेट इशारे दिले आहेत। एवढंच नव्हे तर अजित पवारांना महायुतीत घेण्यावरूनही भाजपला पश्चाताप होतोय का, अशी चर्चा सुरू झालीय। कारण ज्या ठिकाणी महायुती झाली नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। मात्र दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये थेट भाजपवरच हल्लाबोल केलाय। त्यामुळे भाजप नेत्यांनी देखील रोखठोक भूमिका घेत दादांवर पलटवार केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।